श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर 2026 त्या वर्षाची चाहूल आपल्याला लागलेली आहे। मग आपण 2026 हे वर्ष प्रत्येक राशीसाठी कसं आहे ते पाहणार आहे। तर पहिली रास आहे मेष रास। मेष राशीसाठी 2026 हे वर्ष करिअरमध्ये यश, आर्थिक भरभराट आणि प्रेम संबंधामध्ये सुधारणा घेऊन येणारं वर्ष ठरू शकतं। या वर्षात कामात प्रगती आणि नवीन संधी मिळतील, तर वैयक्तिक जीवनात प्रेम आणि आनंद वाढेल। नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा जुन्या योजनांमध्ये तुम्हाला जर गती मिळवायची असेल तर हा काळ अतिशय शुभ आहे, ज्यामुळे तुमचं आर्थिक स्थैर्य आणि नफा देखील वाढू शकतो। तर नक्कीच हा काळ तुमच्यासाठी शुभदायी असणार आहे। तुमची आर्थिक उन्नती देखील होणार आहे। करिअर आणि आर्थिक भविष्य देखील आपण आता यामध्ये पाहणार आहोत। तर पाहूया आपण तुम्हाला करिअरच्या संधी किती आहेत किंवा आर्थिक भरभराट तुमची कशी होणार आहे। तर मित्रांनो, नोकरी आणि व्यवसायामध्ये बघा तुम्हाला यावर्षी काय काय लाभ होतील। 2026 मध्ये तुमच्या करिअरच्या नवीन संधी तुम्हाला निर्माण होत आहेत। तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती होणार आहे, म्हणजे त्यांचं प्रमोशन हे फिक्स असेल असं वाटते। तसेच उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे तुमचं आर्थिक उत्पन्न वाढेल, ज्यातून तुम्ही शेअर मार्केट असेल किंवा आणखी नोकरी व्यवसाय असेल, त्यातून तुमचं उत्पन्न वाढू शकतं। व्यवसायामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्च ते जून हा काळ अतिशय शुभ आहे। तसेच जुन्या योजनांना तुम्ही गती देखील देऊ शकता। तसेच व्यावसायिक लाभ देखील तुम्हाला मिळतील। आर्थिक स्थितीमध्ये तुमची वर्षाची सुरुवात नवीन संधी आणि पैशांच्या चांगल्या प्रवाहाने होईल। यामुळे तुमचे आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला अचानक धन लाभाचे योग सुद्धा निर्माण होत आहेत। प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या भविष्यात काय लिहिलंय ते आज आपण इथं पाहणार आहोत। बघा, आपण रोमांसमध्ये वर्षाच्या सुरुवातीला प्रेम संबंधात नवीनता आणि उत्साह जाणवेल। बघा, ज्यांची लग्न किंवा ज्यांना लग्नाचे योग आहेत त्यांनी आत्ता प्रयत्न करू शकताय तुम्ही। नातेसंबंधामध्ये देखील वर्षाच्या मध्यभागी काही चढ उतार येऊ शकतात, परंतु संवादामुळे नातेसंबंध तुमचे अधिक घट्ट होतील। त्यामुळे संवाद हा चांगला ठेवा, नात्यामध्ये थोडंसं सांभाळून वागा, आपले नातं घट्ट टिकवण्याचा प्रयत्न तुम्ही करा। वैवाहिक जीवनात प्रेम आणि उत्साह टिकून राहील अशी अपेक्षा आपण करूया। तसेच त्यासाठी प्रयत्न देखील आपल्यालाच करायचे आहेत। कुटुंबातील आनंदाचे वातावरण असेल आणि शुभ बातम्या देखील तुम्हाला मिळू शकतात। बघा, म्हणजे शुभ बातम्या म्हणजेच तुमच्या काही करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये काही प्रमोशन असेल, हे देखील तुम्हाला ऐकायला मिळू शकतं, ज्यातनं तुम्ही आर्थिक उन्नती होऊ शकते किंवा व्यवसाय देखील स्थिर स्थावर होऊ शकतो। आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं आहे आपण पाहणार आहोत। आता आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला सामान्य राहण्याची शक्यता आहे, परंतु काही आव्हाने देखील येऊ शकतात, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, काळजी घेणं हा नेहमीच एक चांगला उद्देश असतो, कारण काळजी कुठल्याही गोष्टीची घेतली तर पुढे येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून तुम्ही वाचू शकता। त्यामुळं नक्कीच काळजी घ्या। त्याचबरोबर बाहेर फिरताना किंवा एखाद्या ठिकाणी प्रवासाला जाताना नक्की तुम्ही काळजी घ्या। तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यश मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल। तर मित्रांनो, आज आपण मेष राशीचं राशी भविष्य बघितलं, पण पुढच्या काळामध्ये आपण यामध्ये काही उपाय देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत, जेणेकरून काही आर्थिक अडचणी असेल किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे जर तुम्हाला काही समस्या भेडसावत असतील तर त्याचं निवारण देखील यावर्षी कसं करायचं हे देखील आपण सांगूयात। त्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा। धन्यवाद।